मी आता घरी आहे इन्स्पेक्टर दीपक ढोले यांच्या. दीपक ढोले कुलाबा पोलीस स्टेशनचे इन्स्पेक्टर आहेत. जेव्हा अतिरेक्यांचा हा हल्ला झाला तेव्हा ते याच घरी होते आणि इथूनच आपल्या पोलीस स्टेशनला गेले आणि तिथून ताजमध्ये गेले. नुकतेच ते हॉस्पिटलमधून परत आले. पण मला सांगा, तुम्ही घरी होतात हल्ल्याची बातमी आली तेव्हा काय झालं तेव्हा? ताजमध्ये मी गेलो त्यावेळी गोळीबाराचे आवाज येत होते आणि ग्रेनेड सुद्धा पडायचे काही वेळानंतर. साधारण 3च्या दरम्यान जेव्हा नेव्हीचे कमांडो आले तेव्हा आम्हाला चॅनलवर मेसेज आला की नेव्हीचे कमांडो आलेले आहेत, बाहेर पोहोचलेले आहेत. त्यावेळी मात्र ती आग आमच्या सीसीटीव्ही रूमच्याच बाहेर दरवाजाच्या बाहेरच आली आणि त्यावेळी आम्हाला मग ताजची सिक्युरिटी जे मला मदत करत होते त्यांनी सांगितले की आता आपल्याला रूममध्ये राहणं शक्य नाही. सीसीटीव्ही रूमला खिडकी सुद्धा नसल्यामुळे आम्हाला मग बाहेर दरवाजातून पडणं आवश्यक झालं. तिथून मग आम्ही सर्व दोन्ही डीसीपी आणि आम्ही सर्व टीम घेऊन त्या रूममधून बाहेर पडलो. मग पुढे काय झालं? पुढे आम्ही त्याच दरम्यान राहुलला गोळी लागली. त्या दरम्यान आम्ही जवळची जे जिना होता ताजचा, तो मधल्या बिल्डिंगच्या मध्यभागी जो आहे जिना, त्या जिन्याच्या बाजूला जात असताना काही आमचे लोक पुढे गेले आणि त्याच वेळी अतिरेक्यांनी ग्रेनेड टाकला आणि जोरजोरामध्ये म्हणजे फायरिंग सुरू केली. ते फायरिंगमध्ये माझ्या समोरच राहुल शिंदे होता. तो एकदम राहुल शिंदे एसआरपीचा कॉन्स्टेबल आहे, तो जवान आहे आणि आमच्याबरोबर 2-3 एसआरपी जवान पण होते. त्यांच्यापैकी तो एक होता. तो माझ्या समोरच होता आणि तो एकदम त्याला वरमी गोळी लागली आणि मग तो त्याच ठिकाणी कोलॅप्स झाला, खाली पडला आणि त्या ठिकाणी आमची टीम तुटली. मग त्याच्या समोरचे जे लोक होते ते पुढे निघून गेले आणि आमच्यामध्ये थोडे लोक सगळे बिथरले आणि मग आम्ही परत सीसीटीव्ही रूमच्या आतमध्ये आलो आणि त्यावेळी राहुल शिंदे फिरला आणि सीसीटीव्ही रूमच्या दरवाजाच्या समोर येऊन मग तो गोळी लागल्यानंतर तो खाली पडला आणि रांगत तो सीसीटीव्ही त्याला आमच्या बरोबरच यायचं होतं आणि त्यावेळी मला हे नाही लक्षात आलं की त्याला वरमी गोळी लागलेली आहे. त्यांनी तिथे प्राण सोडले आणि मग त्यावेळी असं झालं की बाहेरची जी आग होती ती सीसीटीव्ही रूमच्या आतमध्ये सुद्धा आली आणि त्याच्यामुळे आम्हाला मग कुठलाही पर्याय राहिला नाही की बाहेर जाण्याशिवाय, कारण सीसीटीव्ही रूमला खिडकी सुद्धा नव्हती. त्यामुळे आम्ही पुन्हा मग दरवाजाच्या बाहेर जायचा निर्णय घेतला आणि त्यावेळी मात्र अतिरेकी एक बाजूला असल्यामुळे आम्ही उलट्या बाजूला जायचं सर्वांनी ठरवलं आणि मग सर्वजण आम्ही उलट्या बाजूला आगीमधूनच रस्ता शोधत पुढे निघालो. मला सांगा, आता जसे तुम्ही गेलात ते तुमचं पिस्तल घेऊन आणि सगळं एकटेच गेलात, तसे पुन्हा जाणार. माझं कर्तव्य आहे ते करावंच लागेल. पुढच्या वेळी अजून तयारीने जाईल. समाजाशी बांधिलकी मानणारे असे ऑफिसर जेव्हा भेटतात तेव्हाच आपल्याला राष्ट्रगीताचा खरा अर्थ कळतो. अतिरेक्यांच्या या हल्ल्याविरुद्ध लढणारे कमांडोज होते, पोलीस होते, तसे मुंबईतल्या फायर ब्रिगेडचे जवानही होते. आगीशी खेळ करून त्यांनी 300हून अधिक लोकांचे जीव वाचवले. ताजमधल्या कारवाईत ते कित्येक तास काम करत होते. मी सध्या आहे कुलाबा फायर ब्रिगेडमध्ये, जिथल्या जवानांशी आपण बोलणार आहोत. आपल्या बरोबर आहेत सुधीर गोपाळ अमीन. हे असिस्टंट डिव्हिजनल फायर ऑफिसर आहेत फोर्ट फायर ब्रिगेडचे. ज्या दिवशी ताजवर हा अतिरेकी हल्ला झाला तेव्हा जवळजवळ 4 दिवस ते तिथे होते आणि त्यांनी लोकांना वाचवण्याचा प्रयत्न केला. टेररिस्ट अटॅकचा अनुभव तुम्हाला फायर ब्रिगेडला नाहीये, कारण टेररिस्ट अटॅक आपल्यावर झालेला नाही, बॉम्ब ब्लास्ट झालेले आहेत. पण अशा प्रकारे टेररिस्ट येतात आणि अटॅक करतात, फायरिंग करतात, काही लोकांना हॉस्टेज ठेवतात, याचा अनुभव नाहीये. तुम्हाला ते कळलं आणि तुम्ही ते बघितलं तेव्हा तुम्हाला काय ट्रेनिंग होतं याचं, काय कसं तुम्ही त्याला सामना केला त्याचा? सर, बी फ्रँक मी तुम्हाला एकच बोलतो, याचा आधी जसं तुम्ही सांगितलं हे पहिलाच अनुभव आहे मुंबईला आणि आपला भारतालाही आपला पहिलाच अनुभव आहे. त्यामुळे आम्हाला पण हे पहिलाच अनुभव आहे. आम्ही साहेब एकच आमचा निर्णय आहे, आग दिसली विझवा, अडकलेले आहेत त्यांना काढा, व्हॉट एव्हर इट मे बी, काय असू दे. आणि आमचं ऑपरेशन आम्ही असा विचारच केला नव्हता की आतमध्ये अतिरेकी आहेत, आम्ही विचारच नाही केला होता. तर आम्ही जसं तसं. सर, तुमच्यापैकी एखाद्याला गोळी लागली असती
सर, इट इज ऑल डेस्टिनी. त्यामुळे आम्ही फक्त आमचं काम केलं. तिथे आम्ही विचारच नाही केला अतिरेकी आहेत आतमध्ये. जसा नॉर्मल आग लागते त्याच हिशोबाने आम्ही आग विझवण्याचा प्रयत्न केलेला आणि रेस्क्यू केलेला आहे. आणखीन काही लोक आहेत आपल्या बरोबर मुंबई फायर ब्रिगेडचे की जे आतमध्ये उतरले, त्यांनी आतलं सगळं दृश्य पाहिलं. त्यांच्याकडे जाऊया. आता आपल्या सोबत आहे स्टेशन ऑफिसर संजय राणे, जे ताजच्या कारवाईमध्ये होते, ज्यांनी आतमध्ये अतिरेक्यांचा सगळा संहार पाहिलेला आहे. त्यांच्याशी आपण बोलूया. राणे साहेब, अभिनंदन, तुमचं फार मोठं काम तुम्ही केलंय. जरा तुमच्याशी बोलायचंय. मला सांगा, काय पाहिलं तुम्ही आतमध्ये? तुम्ही स्वतः आतमध्ये गेला होता? आम्ही स्वतः आतमध्ये गेलेलो. सर्वात प्रथम मला सीएसटी रेल्वे स्टेशनचा कॉल मिळालेला. सीएसटी रेल्वे स्टेशनवरनं पूर्ण करून जसं ताजची घटना जास्त ही चालू झाली, त्यानंतर आम्हाला तात्काळ ताजवर पाठवलं. ताजवर जेव्हा आलो तेव्हा लोक अक्षरशः खिडक्यामधून मदतीकरता आवाज देत होते. अशा टायमाला प्रथम कमांडोजनी आम्हाला पोलिसांनी जवळ जाऊ दिलं नव्हतं. पण ज्या वेळेला लोकांची परिस्थिती भयानक झाली आणि अतिरेक्यांनी वरती आग लावायला सुरुवात केली, तेव्हा आमच्या वरिष्ठांनी निर्णय घेतला की आता थांबणं बरोबर नाही. जीवितहानी बिलकुल होता कामा नये. कारण त्याच टायमाला माणसं अक्षरशः बेडशीटचे एकमेकाला गाठ मारून एक जण बाहेर यायला सुरुवात झालेली होती. जर कधी वेळीच काही निर्णय घेतला नसता तर घटना जास्त गंभीर होण्याची परिस्थिती. त्या वरिष्ठांनी निर्णय घेतला, काही होऊन दे, आपल्या जीवाचा विचार करायचा नाही. आज प्रथम गरज आहे आतील अडकलेल्या माणसांची सुटका करणे. एकदा वरिष्ठांची ऑर्डर मिळाल्यावर आमचे जवान काय थांबले नाही. आम्ही गाडी बिल्डिंगच्या जेवढी शक्य आहे तेवढी जवळ नेली. वरती तुम्हाला दिसेल जी लॅडर आहे 3 माळ्यापर्यंत पोहोचते. 3 माळ्यापर्यंत लावून 3 माळ्यापर्यंत लॅडरच्या साहाय्याने बऱ्याचशा लोकांचा तेथील गेस्ट, फॉरेनर्स, तसेच ताजचे क्रू मेंबर्स वगैरे यांना सुटका करायला सुरुवात केली. किती लोकांची सुटका केली? जवळजवळ 300 लोकांची सुटका केली. तसं ऑफिशियल रेकॉर्डिंग पण आम्ही केलेलं आहे. 300 लोकांना ताजमधून सुखरूपरित्या बाहेर काढलेलं आहे. मुंबई फायर ब्रिगेडचे जवान नसते तर कदाचित हे ताज आगीत जळून खाक झालं असतं. या जवानांनी आपल्या जीवाची बाजी लावली, पण आपण त्यांची काळजीही घेत नाही. त्यांना साधा पुरेसा इन्शुरन्सही अजून मिळालेला नाही. याच ताजमध्ये डीसीपी विश्वास नांगरे पाटील यांनीही उडी घेतली आणि अतिरेक्यांशी सामना केला. चला भेटूया त्यांना. ताजमध्ये जाणारे पहिले वरिष्ठ अधिकारी होता. काय झालं त्या दिवशी? कसे आतमध्ये घुसलं? मी नाईट राऊंडच्या तयारीतच होतो. मी 2 मिनिटात निघालो आणि ऑन द वे साधारण 9:15 वाजले असतील ज्यावेळेला डीजीपी रॉय साहेबांचा फोन आला, सीपी साहेबांचा फोन आला की ताजमध्ये फायरिंग सुरू झालेलं आहे. मग मी लिओपोल्डला न जाता ताजकडे आपला मोर्चा वळवला. फायरिंगसह बॉम्बिंगचे आवाज येतात असं फोनवरती डीजी साहेबांनी सांगितलं. त्यामुळे मला टेरर स्ट्राईक आहे याची पूर्ण कल्पना आली. आणि जातानाच मी माझ्याकडे ग्लॉक पिस्टल होती, त्याच्यात 15-15 राऊंड 2 मॅगझिन्स फुल केल्या. माझ्या बॉडीगार्डला अमित खेतले नावाचा माझा बॉडीगार्ड होता सोबत, त्याला त्याची पिस्टल लोड करायला सांगितली. आम्ही रिव्हर साईडला ताजच्या ज्या स्विमिंग पूल साईडच्या पाठीमागे गेलो. तिथं सुनील कुडियादी ताजचा सिक्युरिटी चीफ आमची वाटच पाहत होता. त्याला घेतला आणि रिअरच्या स्टेप्सवरून पहिल्या मजल्यावर गेलो जिथं 2-3 डेड बॉडीज पडलेल्या होत्या. गनशॉट ऐकायला येत होते म्हणून त्याला मी दुसऱ्या मजल्यावर घेऊन जायला सांगितलं. दुसऱ्या मजल्यावर गेलो आणि गनशॉटच्या दिशेने आम्ही गेलो तर तिसऱ्या मजल्यावरती चढताना 3 टेररिस्ट सुनीलनं मला दाखवले आणि त्या ठिकाणी मग ग्लॉक पिस्टल लोड केलेली होती. ते आमच्याकडे वरच्या दिशेने त्यांची नजर होती, त्यामुळे 3 राऊंड त्यांच्यावरती आम्ही फायर केले. त्यातला एका टेररिस्टच्या पायाला लागला. त्यानंतर त्यांनी AK-47चा बस्ट इमिडिएटली दिला, पण आम्ही इमिडिएटली वॉल कव्हर घेतले असल्यामुळे आमच्यातल्या कुणालाही इजा झाली नाही. मग मी त्वरित ताजच्या टॉप फ्लोअरला म्हणजे 6व्या मजल्यावरती सुनीलला घेऊन जायला सांगितलं आणि 6व्या मजल्यावर आम्ही डॉमिनेटिंग पोझिशन मिळेल म्हणून गेलो. तो पूर्ण फ्लोअर चेक केला. खाली स्टेअर केसवर वापरून बघितलं पण आम्हाला दिसले नाहीत. पुढच्या 30 ते 35 मिनिटं आम्ही प्रत्येक मजला चेक करत फिजिकली फिरलो आणि खाली ज्यावेळेला ग्राउंड फ्लोअरवर गेलो त्यावेळेला आमच्या दिशेने एक ग्रेनेड पडलं. ग्रेनेड 7 सेकंद घेतं. सुदैवानं ते एक्सप्लोड व्हायच्या अगोदर आम्ही पोझिशन घेतल्यामुळे आम्हाला इजा परत झाली नाही. परत 1-2 राऊंड आम्ही वरच्या दिशेनं ब्लाइंडली फायर केले. तुम्ही घुसलात, अतिरेक्यांना अंगावर घेतलं, खिंड लढवली. आता तुम्ही काय सांगाल? माझी विनंती एवढीच राहील की सिस्टमवरती विश्वास ठेवला पाहिजे, सिस्टमला पॉझिटिव्हली आणि कन्स्ट्रक्टिव्हली सपोर्ट केलं पाहिजे.
आम्ही प्रिकॉशन्स घेऊ आणि वेगळ्या पद्धतीनं म्हणजे आता आहेच बलिदान जे दिलेलं आहे ते अनपॅरल आहे. जे गेले त्यांना आपण सलाम करतो, पण जे पुढेही आपल्या रक्षणासाठी राहणार आहेत त्यांनाही आपण सलाम करूया. सर, थँक्यू.